मित्रो नमस्कार। निसर्ग सेवा गट पानपोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज अखंड 1330व्या दिवशी आपण 1330व्या दिवशीचा रोप लागवडीचा सोहळा आज फळवर्गीय चिंचाचे रोप लागवड करून आपण साजरा करणार आहोत। आणि या सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानपोशी या ठिकाणी आपण चिंचेचे रोप लागवड करून आजचा सोहळा साजरा करतोय। आज निसर्ग सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवड चळवळीतील अखंड 1330व्या दिवशी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानपोशी या ठिकाणी फळवर्गीय चिंचेचे रोप लागवड करणार आहोत। या ठिकाणी आपण सुमारे 500 खड्डे यापूर्वी काही खोदून ठेवले होते, परंतु हा वृक्ष रोप मोठे असल्यामुळे आपण थोडं जास्तीचं खोल खोदून रोप लागवड करतोय। सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपण पानपोशीच्या ह्या पवित्र सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती वाढदिवसाच्या निमित्तानं, लग्न वाढदिवसाच्या निमित्तानं, इतर शुभप्रसंगी, मंगलप्रसंगी आपण वृक्ष लागवड करून गावातील नागरिकांचे, गावातील परिसरातील नागरिकांचे वाढदिवस साजरे करत आहोत। यामुळे या माळरानावरती आपण कमी पाण्यामध्ये येणारे वृक्षांची लागवड करून आपण ती जगवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। आणि यासाठी कमी पाण्यावर लागणारी, कमी पाण्यात जगणारी ही रोपे आपण लागवड करणार आहोत। लागवड करून आजचा 1330व्या दिवशीचा वृक्ष लागवडीचा सोहळा आपण साजरा करतोय। निसर्ग सेवा गटाच्या 1330व्या दिवशीचा रोप लागवडीचा सोहळा आपण चिंचेचे वृक्ष रोप लागवड करून आपण साजरा करतोय। या दररोज एक रोप लागवड चळवळीमुळे आणि आपण करत असलेल्या जनजागृतीमुळे पानपोशी व परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील नव्हे तर अनेक जिल्ह्यामध्ये हा रोप लागवड चळवळीचा सोहळा आपण लोकांना या यूट्यूबच्या माध्यमातून, विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दाखवून आपण रोप लागवड करण्यासाठी प्रेरित करत आहोत। रोप कसे लावायचे याबद्दल सुद्धा आपण लोकांना मार्गदर्शन करत आहोत। या 1330व्या दिवशी वृक्ष लागवडीचा सोहळा आपण लागवड करून साजरा करतोय। दररोज एक रोप लागवड चळवळीतील 1330व्या दिवशी आपण वृक्ष लागवडीचा सोहळा चिंचेच्या रोपांना लागवड केलेली आहे। झाडे लावा, झाडे लावा, माझे गाव, माझे गाव, माझे गाव, हरितगाव, माझे गाव, हर हर, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा। ओके।